Hello dear friends and students. In this session we are going to learn a new hormone and that is prolactin. Prolactin, or we can say lactogenic किंवा LTH. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे लॅक्टिन हा शब्द आलाय प्रोलॅक्टिन मध्ये आणि लॅक्टोजेनिक मध्ये लॅक्टो हा शब्द आलेला आहे. या लॅक्टोजेनिक किंवा प्रोलॅक्टिन या शब्दाचा अर्थ होतो मिल्क. म्हणजे हे जे हॉर्मोन आहे हे मिल्कच्या प्रोडक्शन किंवा सिक्रेशनशी रिलेटेड आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज प्रोलॅक्टिन ऑर लॅक्टोजेनिक. आणि LTH हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. गेटिंग माय पॉइंट. तर हे जे हॉर्मोन आहे हे हॉर्मोन हायपोथॅलॅमस मधून रिलीज होणार प्रोलॅक्टिन रिलीजिंग फॅक्टर काय होतं? प्रोलॅक्टिन रिलीजिंग फॅक्टर जो आहे तो हायपोथॅलॅमस मधून रिलीज होतो. अँटेरियर पिट्युटरी मध्ये हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन्सच्या थ्रू तो एंटर करतो. एंटर केल्याच्या नंतर मग हा अँटेरियर पिट्युटरी मध्ये असणाऱ्या ज्या स्पेसिफिक लॅक्टोट्रॉफ सेल्स आहेत, लॅक्टोट्रॉफ सेल्स या लॅक्टोट्रॉफ सेल्सना हे प्रोलॅक्टिन रिलीजिंग फॅक्टर किंवा प्रोलॅक्टिन रिलीजिंग हॉर्मोन काय करतं? स्टिम्युलेट करतं. लॅक्टोट्रॉफ सेल्स स्टिम्युलेट होतात आणि त्या स्टिम्युलेट झाल्या की मग त्यांच्यामधून प्रोलॅक्टिन हे जे हॉर्मोन आहे प्रोलॅक्टिन हॉर्मोन हे रिलीज होतं. प्रोलॅक्टिन रिलीज झालं की मग ते काय करतं? तर प्रोलॅक्टिनची ह्युमन्स मध्ये बरीच अशी कामं आहेत. स्पेसिफिकली नाही, ओनली इन ह्युमन फिमेल्स. तर त्या फिमेल्स मध्ये या हॉर्मोनची बरीच अशी कामं आहेत आणि त्या कामावरून त्याला डिफरंट टाईपचे टर्म्स वापरले जातात. प्रोलॅक्टिन हे जे हॉर्मोन आहे हे पॉलीपेप्टाइड टाईपचं आहे. पॉलीपेप्टाइड टाईपचं आहे. तसं पार्स डिस्टॅलिस मधून किंवा अँटेरियर पिट्युटरी मधून सिक्रेट होणारी जेवढी काही हॉर्मोन्स आहेत ती प्रोटीनस नेचरची आहेत. हे आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की नाही? तर प्रोलॅक्टिन हे जे हॉर्मोन आहे ते रिलीज झाल्याच्या नंतर मग ते काय करतं किंवा त्याच्या फंक्शन नुसार त्यासाठी वेगवेगळ्या ज्या टर्म वापरल्या जातात त्या आपण पाहू. तर त्यातली पहिली टर्म आहे प्रोलॅक्टिन साठीची, ती आहे मॅमोट्रॉपिक. आता मॅमो हा जो शब्द आहे याचा संबंध हा कशाशी आहे? तर त्याचा संबंध आहे मॅमरी ग्लँड. याचा संबंध कशाशी आहे? मॅमरी ग्लँडशी आहे. किंवा आपण त्यांना असं म्हणू की ब्रिस्ट. ठीक आहे. ह्युमन फिमेल्स मध्ये असणारे जे ब्रिस्ट आहेत त्या ब्रिस्टशी संबंध आहे. म्हणजे हे जे हॉर्मोन आहे प्रोलॅक्टिन नावाचं हॉर्मोन फिमेल्स मध्ये जे ब्रिस्ट आहेत किंवा ज्या मॅमरी ग्लँड्स आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. म्हणून याला मॅमोट्रॉपिक असं म्हटलं जातं. किंवा याला अजून एक दुसरं नाव आहे लॅक्टोजेनिक. आता याला लॅक्टोजेनिक का म्हणतात? लॅक्टोजेनिक हॉर्मोन असं म्हणण्याचं याचं कारण म्हणजे फिमेल्स मध्ये प्रेग्नन्सीच्या टाइम मध्ये म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जे काही मिल्कचं सिक्रेशन व्हायला लागतं बेबीच्या फिडिंगसाठी, त्या मिल्कचं सिक्रेशन सुद्धा या प्रोलॅक्टिन हॉर्मोनमुळे होतं. म्हणून आपण या हॉर्मोनला लॅक्टोजेनिक असंही म्हणतो. लॅक्टोजेनिक. गेटिंग माय पॉइंट. लॅक्टोजेनिकच्या नंतर या हॉर्मोनला ल्युटोट्रॉपिक असंही म्हणतात. ल्युटोट्रॉपिक. आता हे ल्युटोट्रॉपिक का म्हणायचं यांना? कारण हे हॉर्मोन कॉर्पस ल्युटियमला स्टिम्युलेट करतं. काय करतं? हे कॉर्पस ल्युटियम जे आहे ओव्हरी मध्ये असणारं त्याला ते स्टिम्युलेट करतं. ल्युटोट्रॉपिक हॉर्मोन कॉर्पस ल्युटियम जे आहे, कॉर्पस
ल्युटियमना स्टिम्युलेट करतं. कॉर्पस ल्युटियम स्टिम्युलेट होतात आणि त्या स्टिम्युलेट झाल्या की मग त्यांच्यामधून प्रोजेस्टेरॉन हे जे सेक्स हॉर्मोन आहे ते सेक्स हॉर्मोन रिलीज व्हायला लागतं. ठीक आहे, प्रोजेस्टेरॉन हे रिलीज व्हायला लागतं. याच्या आधी आपण ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या वेळी सुद्धा प्रोजेस्टेरॉन मेन्शन केलं होतं. म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि आपलं प्रोलॅक्टिन हॉर्मोन हे दोघं मिळून काय करतात, तर हे दोघं मिळून प्रोजेस्टेरॉनच्या प्रोडक्शनशी ते रिलेशन दाखवतात. ठीक आहे, गेटिंग माय पॉइंट. तर प्रोजेस्टेरॉन हे रिलीज झाल्याच्या नंतर, ते सिक्रेट झाल्याच्या नंतर या प्रोजेस्टेरॉनचं रोल नेमकं काय आहे, तर फिमेल्स मध्ये जी काही प्रेग्नन्सी आहे इट मेंटेन प्रेग्नन्सी, म्हणजे फिमेल्स मध्ये असणारी प्रेग्नन्सी ही मेंटेन केली जाते. राईट, हा रोल आहे प्रोजेस्टेरॉनचा. याशिवाय प्रोलॅक्टिन हॉर्मोन जे आहे, प्रोलॅक्टिन हॉर्मोन लॅक्टेशन पिरियडच्या मध्ये, म्हणजे ज्यावेळी मिल्क हे सिक्रेट व्हायला लागतं बेबीच्या फिडिंगसाठी, तर ते इनिशियल 4 to 6 मंथ्स जे असतात त्या 6 मंथ्स मध्ये, म्हणजे लॅक्टेशन पिरियड मध्ये प्रेग्नन्सीचे जे चान्सेस, म्हणजे ती फिमेल प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस सुद्धा काय होतात, रिड्यूस होतात. आणि याला रिस्पॉन्सिबल हे प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे. म्हणजे हा सुद्धा रोल आहे प्रोलॅक्टिन हॉर्मोनचा. गेटिंग माय पॉइंट. देन प्रोलॅक्टिन हॉर्मोनचं सिक्रेशन इनफ झाल्याच्या नंतर मग हे सिक्रेशन स्टॉप करण्यासाठी परत हायपोथॅलॅमस मधून एक स्पेसिफिक हॉर्मोन रिलीज होतं आणि ते हॉर्मोन आहे प्रोलॅक्टिन इनहिबिटरी फॅक्टर. ठीक आहे, प्रोलॅक्टिन इनहिबिटरी फॅक्टर यालाच दुसरं पण एक नाव आहे, त्यालाच डोपामिन असंही म्हणतात. काय म्हणतात यांना, डोपामिन असंही म्हणतात. हे डोपामिन हायपोथॅलॅमस मधून रिलीज होतं, अँटेरियर पिट्युटरी मध्ये एंटर करतं, हायपोफायसिल पोर्टल वेन्स थ्रू एंटर करून मग त्या स्पेसिफिक ज्या लॅक्टोट्रॉफ सेल्स आहेत त्या लॅक्टोट्रॉफ सेल्सना इनहिबिट करतं. आणि त्या इनहिबिट झाल्या लॅक्टोट्रॉफ सेल्स की मग त्या लॅक्टोट्रॉफ सेल्स मधून जे काही प्रोलॅक्टिन हॉर्मोनचं प्रोडक्शन होत होतं ते प्रोडक्शन हे स्टॉप होतं. म्हणजे प्रोलॅक्टिन या हॉर्मोनचं रेग्युलेशन हायपोथॅलॅमस मधील 2 फॅक्टर करतात. एक आहे प्रोलॅक्टिन रिलीजिंग फॅक्टर आणि दुसरं आहे प्रोलॅक्टिन इनहिबिटरी फॅक्टर, मीन्स डोपामिन. नाउ वी विल लर्न ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन किंवा ACTH. आता या हॉर्मोनचं जे नाव आहे त्या नावामधूनच त्याचा मिनिंग किंवा त्याचं फंक्शन हे रिफ्लेक्ट होत आहे. बरोबर आहे. ॲड्रेनोकॉर्टिको म्हणजे ॲड्रेनल कॉर्टेक्स. आपल्या किडनीच्या अप्पर रिजन मध्ये ज्या ॲड्रेनल ग्लँड्स आहेत त्या ॲड्रेनल ग्लँड्स मध्ये 2 रिजन असतात. एक असतो मिडल रिजन, त्याला म्हणतात ॲड्रेनल मेड्युला. दुसरा जो रिजन असतो त्याला म्हणतात ॲड्रेनल कॉर्टेक्स, कॉर्टेक्स आउटर रिजन. तर या ॲड्रेनल कॉर्टेक्स या रिजनला स्टिम्युलेट करणारं किंवा त्यांच्यामधले हॉर्मोन प्रोड्यूस व्हावेत म्हणून त्यांना स्टिम्युलेट करणारं हे हॉर्मोन आहे. म्हणून याला ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन असं म्हणतात. गेटिंग माय पॉइंट. आता हे जे हॉर्मोन आहे हे हॉर्मोन हायपोथॅलॅमस मधून एक स्पेसिफिक हॉर्मोन निघतं. हायपोथॅलॅमस मधून निघणारं कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन, कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन, इन शॉर्ट CRH म्हणतात त्यांना. हे कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन हायपोथॅलॅमस मधून निघतं आणि ते अँटेरियर पिट्युटरी मध्ये एंटर करतं. आणि अँटेरियर पिट्युटरी मध्ये असणाऱ्या ज्या स्पेसिफिक सेल्स आहेत, कोणत्या सेल आहेत त्या
तर त्या आहेत कॉर्टिकोट्रॉफ सेल्स. कोणत्या सेल्स आहेत त्या? कॉर्टिकोट्रॉफ सेल्स. कॉर्टिकोट्रॉफ सेल्स ना हे पिट्युटरी हायपोथॅलेमस मधील हॉर्मोन हे काय करतं, यांना स्टिम्युलेट करतं. कॉर्टिकोट्रॉफ सेल्स स्टिम्युलेट झाले की मग कॉर्टिकोट्रॉफ सेल्स काय करतात, एसीटीएच चं प्रोडक्शन करतात. मग त्या काय करतात, एसीटीएच म्हणजे ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन त्या काय करतात, प्रोड्यूस करायला लागतात. एसीटीएच प्रोड्यूस होतं. प्रोड्यूस होऊन ते ऍड्रेनल ग्लँड जे आहे त्या ऍड्रेनल ग्लँड मध्ये असणारा जो ऍड्रेनल कॉर्टेक्स हा रिजन आहे तिथे त्या पोहोचतात. त्या कुठे पोहोचतात, तर त्या येऊन ऍड्रेनल कॉर्टेक्स पर्यंत पोहोचतात. ठीक आहे. ऍड्रेनल कॉर्टेक्स पर्यंत पोहोचल्या म्हणजेच त्या बेसिकली ऍड्रेनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात. ऍड्रेनल कॉर्टेक्सला इन्फॉर्मेशन देतात की तुम्ही जे काही तुमचे हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन तुम्ही प्रोड्यूस करा, अशी सूचना देण्यासाठी त्या आलेल्या असतात. त्या इथपर्यंत येतात ऍड्रेनल कॉर्टेक्स. आणि त्यातल्या त्यात ऍड्रेनल कॉर्टेक्स मध्ये पण 3 रिजन्स आहेत. ठीक आहे. 3 रिजन्स आहेत. पहिला रिजन आहे झोना ग्लोमेरुलोसा, झोना दुसरा आहे फॅसिक्युलाटा आणि तिसरा रिजन आहे झोना रेटिक्युलरिस. तर यामध्ये असणारा जो झोना फॅसिक्युलाटा हा रिजन आहे, या झोना फॅसिक्युलाटाला स्पेसिफिकली हे एसीटीएच काय करतं, स्टिम्युलेट करतं. मीन्स ऍड्रेनल कॉर्टेक्स त्यातल्या त्यात झोना फॅसिक्युलाटा या रिजनला एसीटीएच स्टिम्युलेट करतात. आणि मग झोना फॅसिक्युलाटा काय करतं, झोना फॅसिक्युलाटा हे ग्लुकोकॉर्टिकॉइड टाईपचे जे हॉर्मोन आहे, हा जो ग्रुप आहे या ग्रुप मधले स्पेसिफिक हॉर्मोन ते रिलीज करतं. कोणामुळे होत आहे, एसीटीएच मुळे होत आहे. गेटिंग माय पॉइंट. हे रिलीज झाल्याच्या नंतर एसीटीएचचं इनफ प्रोडक्शन झाल्याच्या नंतर मग त्यांचं प्रोडक्शन स्टॉप करण्यासाठी त्यांच्याकडे फीडबॅक पाठवला जातो. म्हणजे ACTH is inhibited by feedback mechanism. फीडबॅक मेकॅनिझम मला वाटते तुम्हाला सगळे पॉइंट्स हे फिगर आउट झाले असतील, राईट.